नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज नवीन इतकी सुंदर माहिती घेऊन आलो आहे आणि खूप कामाची माहिती घेऊन आलेलो आहे बिलकुल, की ज्याच्यापासून आपला बराचसा खर्च वाचणार आहे. जसं आपण खत विकत आणतो, बरंचसं महागडं महागडं खत विकत आणतो, पण आपल्या धुऱ्यावर जशी झाडं असतात काही त्याच्यापासून चांगलं खत तयार होतं. तसंच टॉनिक पण आपण बरंच महागडं विकत आणतो, पण आपल्या धुऱ्यावरच्या झाडापासूनच आपण आज टॉनिक आणि खत तयार कसं करायचं हे पाहू. आता हे झाड कोणतं म्हणजे जसं जे शेवग्याचं झाड असते, वनेपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्रांच्या धुऱ्यावर एखादं शेवग्याचं झाड तरी असते, किंवा नसलंही तरी कुठेही सहज उपलब्ध होणारं असं हे झाड आहे शेवग्याचं. कोणी शेवगा म्हणतात, कोणी मोरिंगा म्हणतात. सगळ्यांनाच माहिती आहे, इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्याच्या ओळखीचं झाड आहे. तर त्याच्यापासून आपल्याला याचं एक टॉनिक तयार करायचं आहे, टॉनिक आणि खत. तर याचा एवढा फायदा का होतो? तर काहीतरी याच्यात तत्व असेल तेव्हाच याचा फायदा होत असेल. तर याच्यात आपण तत्व काय थोडक्यात आपण बघून घेऊ, याच्यात आपले काय काय तत्व आहे. तर याच्या आतमध्ये प्रमुख घटक म्हणजे असे आहे की नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयरन आहे, कॅल्शियम आहे. अशा वस्तू या आपल्या शेवग्याच्या झाडामध्ये, झाडाच्या पानांमध्ये किंवा त्यांच्या फांद्यांमध्ये आपल्याला दिसतो. आणि हेच सगळे तत्व आपण मायक्रोन्यूट्रंट आणि जसं फॉस्फरस वगैरे, पोटॅश वगैरे जे हे वस्तू आहे, आपण पिकांना खत म्हणून आपण देतो. तर आपण याचं कसं तयार करायचं खत, आणि आपलं बिलकुल फुकटात तयार होणारी वस्तू आहे, आपण वापरू शकता. आम्ही वापरून बघितलं आहे, याचे रिझल्ट छान आलेले आहे. तर मी तुम्हाला आता सांगतो की तयार कसं करायचं सगळ्यात आधी. तर हे बघा, शेवग्याचं हे एक फांदी घेतली आहे मी तुम्हाला दाखवायसाठी. तर शेवग्याची फक्त हे जे पानं आहे, हे पानच नाही घ्यायचे आहे आपल्याला. तर ह्या अशा जाडसर ज्या फांद्या आहे, हे थोडं दाखवा फांदी जवळून. या अशा जाडसर ज्या फांद्या आहे, ह्या सुद्धा आपल्याला याचा वापर करायचा आहे. फक्त परत सांगतो की फक्त पानच न घेता आपल्याला जाडसर फांद्या सुद्धा घ्यायच्या आहे. हा, आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असं सांगायचं विसरलो, की सगळ्या शेतकरी मित्रांना एक विनंती आहे, की तुम्ही बघता व्हिडिओ, पुष्कळ छान प्रतिसाद देता. काही मित्र मला सांगतात कमेंटद्वारे की आम्ही वापरतो, छान फायदा होतो. म्हणूनच आपले इतर शेतकरी मित्रांनी ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले नाही त्यांना सुद्धा शेअर करत चाला. आणि नवीन कोणी जर चॅनलवर आले आहे तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रमाण सुद्धा सांगतो. मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मला परत प्रमाण कॉमेंटमध्ये विचारता. कधी मला वेळ असला तर मी लवकर उत्तर देऊ शकतो, किंवा मग कधी कधी उत्तर द्यायला बराच उशीर होतो. तर उत्तर जर माझं उशिरा मिळत असेल त्यासाठी क्षमा असावी. आता सुरू करूया, की आता शेवग्याची ही अशी आपण पानं घ्यायची आहे आणि अशा जाडसर फांद्या घ्यायच्या. एकदम जाड फांद्या नाही घ्यायच्या आहे, तुम्हाला दाखवल्या या प्रमाणात थोड्या जाडसर फांद्या घ्यायच्या आहे. तर आपल्याला आता साधारणतः एक प्रमाण तुम्हाला सांगतो मी, की जसं आपल्याला 20 लिटर पाणी घ्यायचं आहे. 20 लिटर पाणी घेतलं की त्याच्या आतमध्ये 10 किलो जवळपास हे पानं आणि फांद्या घ्यायच्या आहे. त्याचे छान कापून घ्या, तुकडे करून घ्या छोटे छोटे. आणि त्याच्यानंतर आपली जे विटीची चूल घालून आपल्या शेतात एखाद्या चुलीवर एक पातेलं ठेवा. पातेल्यात 20 लिटर पाणी घाला. त्यामध्ये 10 किलो फांद्या आणि ह्या पानं हे टाकायचे आहे आणि छान उकळायचं आहे याला. तर उकळायचं किती आहे, तर 20 लिटरचं 10 लिटर पाणी असेपर्यंत आपल्याला उकळायचं आहे. किंवा तसंही नाही केलं ते प्रमाण तुम्हाला समजा माहिती करायचं आहे खरं, की औषध किती 10 लिटर पाणी झालं तर ते औषध तर नक्की तयार होईलच. पण त्याच्या व्यतिरिक्त पण कधी कधी काय होतं, की जसा एखादा बिना रासायनिक खताचा वगैरे शेवगा जर असला तर त्याचं लवकर तयार होतं. तर तयार झालं हे द्रावण, हे कसं आपल्याला माहिती करायचं आहे. तर याचा एकदम हिरवं कंच घट्ट, बिलकुल असा गडद हिरवा रंगाचा तो पाण्याचा रंग तयार होऊन जातो बिलकुल. म्हणजे हे समजून जायचं की आपलं हे औषध तयार झालेलं आहे. तर हिरवं एकदम गडद हिरवं आलं की आपण ती चुलीवरून पातेलं उतरून ठेवायचं आहे. आणि दिवसभर रात्रभर तसंच ठेवायचं आपल्याला. कशा एखाद्या कापडाने किंवा एखाद्या पोत्याने झाकून ठेवून द्यायचं आहे. आता हे एक दिवस झाकून याचं ठेवायचं आहे आपल्याला, की याच्यातले जे तत्व आहे हे रात्रभर दिवसभर झाकून आपण जर ठेवलं तर ते पूर्ण पाण्यात उतरतात. पाण्यात उतरल्यामुळे आपल्याला पूर्ण याचा पुरेपूर फायदा आपल्याला याचा मिळतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा तुम्ही बघाल तर नैसर्गिकरित्या ज्याच्यावर थोडासा फेस आलेला दिसेल, किंवा असे छोटे छोटे असे फुगे आलेले दिसेल तुम्हाला, म्हणजे हे समजून जायचं की आपलं औषध हे तयार झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला आता याची वापरण्याची विधी आणि याचे फायदे काय, आपण का वापरायला पाहिजे.
विशेष म्हणजे जशी फळधारणा जी होते झाडांना तरी फळ गळतात, हे फळ गळू देत नाही. त्याच्यानंतर फुलधारणा होते तर फुल गळतात, फुलं सुद्धा गळू देत नाही. त्याच्यानंतर झाडात फोटोसिंथेसिस वाढवते, झाड हिरवं कंच राहते आणि मजबूत बनवून ठेवते झाडाला, फळ फांद्या भरपूर आणते. त्याच्यामुळे फळफांद्या भरपूर ब्रांचिंग भरपूर करते, त्याच्यामुळे फुलं जास्त येणार आणि फळं सुद्धा जास्त येणार. विशेष म्हणजे असं कुठलंच पीक नाही का ज्याच्यावर हे औषध किंवा खत ह्याचं जमत नाही. कुठल्याही आपण पिकावर हे वापरू शकतो बिनधास्तपणे बिलकुल. तर आपल्याला आता याचं प्रमाण किती वापरायचं आहे, तर जमिनीत आपल्याला द्यायचं आहे. मी तर हे म्हणेल की जमिनीत पण द्या आणि याची फवारणी पण करा. जास्ती रिझल्ट घ्यायचे आहे तुम्हाला तर जमिनीत द्या आणि त्यानंतर याची फवारणी सुद्धा करा. तर मी तुम्हाला याचं प्रमाण सांगतोय की जसे तुमचे जर लहान झाडं आहे, जसे मिरची, टमाटे, वांगी, दोडकी, कारली किंवा कुठलेही असे लहान भाजीपाल्याचे भाजी वर्ग जे याचे लहान झाडं असतात, तर त्याला आपल्याला टाकायचं आहे 10 लिटर औषध घ्यायचं आहे आपल्याला हे आणि 150 लिटर पाणी घ्यायचं आहे. 150 लिटर पाण्यात मिसळून आता हे दुसऱ्या दिवशी थंड झालं छान, पहिले आधी तर गाळून घ्या. गाळून घेतल्यावर आपल्याला 150 लिटर पाण्यात 10 लिटर औषध टाकायचं आहे आपलं आणि हे खत म्हणून असं आपल्याला झाडांना सोडायचं आहे. एक तर तुम्ही ड्रीपद्वारे देऊ शकता, ड्रिंचिंगद्वारे सुद्धा देऊ शकता किंवा पाटपाणी असेल तुमचं त्याने सुद्धा देऊ शकता. आणि जसे मोठे झाडं आहेत, जसं आता कुठले जसे वांगी झाडं मोठे झाले आहे, मिरची झाडे मोठे झाले आहे, जसे फळबागा आहेत तुमच्या, जेव्हा कपाशीची झाडं आहे हे मोठे झालेले आहे तुमचे, तर तुम्ही हे 20 लिटर द्रावण 200 लिटर पाण्यात तुम्हाला सोडायचं आहे. परत एकदा लक्षात ठेवा, कारण प्रमाण योग्य असल्याशिवाय त्याचे रिझल्ट मिळत नाही. पण प्रमाण परत म्हणून प्रमाण एकदा परत सांगतोय तुम्हाला की 150 लिटर पाण्यात लहान झाडांसाठी 150 लिटर पाण्यात 10 लिटर आपल्याला सोडायचं आहे आणि मोठ्या झाडांसाठी 20 लिटर द्रावण आपल्याला 200 लिटर पाण्यात सोडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सोडल्यानंतर की लहानपणीच एक जर पुढे जर एक तुम्ही फवारणी घेतली, पुढे जसं आपल्या फुलं सुटतात त्यावेळेला जर आपण याची फवारणी घेतली तर त्याचे रिझल्ट अजून छान मिळतात. की जसं आता तुमचं फुल गळून राहिलं, फुल गळणं बंद होईल, फळं गळून राहिले, फळं गळणं बंद होईल. विशेष म्हणजे फळात चकाकी येते पुष्कळ चांगली. आणि हे आपलं जे मोरिंगाचं किंवा शेवगाचं आपण औषध बनवलं 100% नैसर्गिकरित्या आहे, घरी होणारं औषध आहे. कुठलाच याचा साईड इफेक्ट पिकांवर आपल्या होत नाही. सॉरी. तर किती वापरायचं आहे? 15 लिटर पाण्यात आपल्याला 200 मिली प्रतिपंप आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. परत सांगतो, 15 लिटर पाण्यात 200 मिली आपल्याला प्रतिपंपाची फवारणी घ्यायची आहे. आणि ड्रिंचिंगसाठी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. विशेष म्हणजे आता याच्यात फायदा अजून तुम्हाला अजून एक सांगतो की जसे तुमचं लिंबू आहे, आंबा आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, आता आपल्या इकडे सफरचंद तर राहत नाही, पण आता कोणी काही लोकांनी लावलेले आहे इकडे, पण त्यांच्यासाठी पण हा उपयोगी ठरले. सफरचंद असे जे फळ आहेत याची गळण होऊ देत नाही. आणि विशेष म्हणजे याचा अजून जर एक तुम्हाला अजून एक फायदा सांगतो, जे आपल्याला अॅमिनो ऍसिड येते जे पावडर फॉर्मेशन मध्ये, जे आपण पाण्यात टाकल्यावर विरघळते बिलकुल, तर अगदी विरघळणारं 98% जे आपलं अॅमिनो ऍसिड असते ते जर याच्यासोबत वापरलं फवारणीच्या वेळेला, म्हणजे जसं प्रतिपंप 15 लिटर पाण्याला 15 ग्रामच वापरायचं आहे. 15 ग्रामपेक्षा जास्ती नको आणि कमी नको, त्याचे रिझल्ट घ्यायचे आहे. तर हा फायदा काय करतो, या द्रावणासोबत जर आपण या टॉनिक सोबत वापरल्यावर, तर जे आपल्या याच्यात जसे वेलवर्गीय असतात किंवा पुष्कळशा झाडांना नर फुलं जास्त येतात आणि मादी फुलं कमी येतात, तर हे नर फुलं कमी करतं आणि मादी फुलं वाढवण्याचं काम करतं जर अॅमिनो ऍसिड सोबत आपण जर वापरलं तर. माझं म्हणणं इतकंच आहे की इतक्या स्वस्त पैशात आपल्या इथे जर आपलं खत तयार होऊन राहिलं आपल्या शेताच्या याच्यावर, तर का आपण वापरून बघितलं नाही पाहिजे? एक वेळ तरी वापरून बघा. कसा वाटला तुम्हाला हा अनुभव? नक्की कॉमेंटद्वारे कळवा. आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे अनुभव असतील तर तुम्ही टाकू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9960 77 80 24. या क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. अजूनही कुठली माहिती घ्यायची असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. जेव्हा मला वेळ असेल मी तुम्हाला कॉल करून घेईल. माहिती आवडली असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.